हॅलो आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बनवतोय एकदम प्रोटीनयुक्त आणि चविष्ट अशी खीर. तीही आपण तांदळाचा किंवा शेवयांचा वापर न करता बनवत आहोत. करायला खूप सोपी आहे आणि तसंच त्यामध्ये खूप प्रोटीन आहे. त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे साखर वगैरे अजिबात वापरलेले नाही आहे. तर एकदम चविष्ट सुद्धा आहे. तर जर संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला मी 3 ते 4 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे. तिला असं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर हे पोहे मी गावरान घेतलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये मी तूप घेतले 2 ते 3 चमचे. आता तूप व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण सुकामेवा भाजणार आहोत. तर मी यामध्ये बदाम घातलेले आहे, त्यानंतर काजू घातलेले आहेत. याने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगर तुम्ही नसणार घालणार तर स्किपसुद्धा करू शकता, तरीही चालेल. आता यामध्ये मी मनुके घातलेत. मनुकेसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीला म्हटलं भन्नाट लागते आणि यामध्ये आपण साखर वापरलेली नाही आहोत. तर त्यामुळे ही कोणीही खाऊ शकतं. एकदम मस्त लागते आणि थंडी चालू आहे. थंडीमध्ये तर अतिशय प्रोटीनयुक्त आहे. तर नक्कीच बनवून बघा. आता बघा, मी सगळे मनुकेसुद्धा काढून घेतलेले आहेत. त्याच तुपामध्ये जी आपण मुगाची डाळ भिजवलेली ती यामध्ये घालून घेते आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मी पहिला सुरुवातीला वगैरे काही भिजवून ठेवलेलं नाही आहे. आत्ता जस्ट धुतले आणि लगेच बनवायला घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालते अर्धा लिटर दूध. तर दूध मी फुल फॅटवालं घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुधाची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता किंवा मग यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तरीही चालेल. तर हे बघा, दूध व्यवस्थित आता उकळलं गेलेलं आहे. हे बघा, अशीच उकळी आली पाहिजे आणि त्यामध्ये आपल्या मुगाची डाळ आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे. कारण नंतर पोहे आपण घालणार तर पोहे लवकर शिजले जातात. तर हे बघा, मस्त उकळी आलेली आहे आणि डाळसुद्धा थोडीशी शिजलेली गेलेली आहे. तर या स्टेजवर यामध्ये मी घालते भिजवलेले पोहे, जे आपण सुरुवातीला स्वच्छ धुवून ठेवले होते. तर ते यामध्ये मी घालून घेते आणि सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, पोहे एकदम हलके असतात पचायलासुद्धा आणि खायलासुद्धा. तर बघा, आता सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्हालाही करायचं आहे आणि याची क्वांटिटी आपल्याला थोडीशी कमी करायची आहे शिजवून. तर हे बघा, आता याला मी 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती असं शिजवत राहिलेली आहे. तर याची क्वांटिटी कमी झालेली आहे. या स्टेजवर आपण यामध्ये घालणार आहोत गूळ. तर मी 1 वाटी पोह्यांसाठी 1 वाटी गुळाचा वापर केलेला आहे. हे बघा, असा व्यवस्थित त्याला किसून बारीक करून घेतलेला आहे. तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता गूळ जसं जसं यामध्ये मिक्स होईल तसं तसं याचा कलर चेंज होईल. हे बघा, अशा प्रकारे एकदम प्रोटीनयुक्त आपण खीर बनवत आहोत. तर हे बघा, आता सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे गूळ. तर या स्टेजला आपण आता घालूया ड्रायफ्रूट, जे आपण सुरुवातीला भाजून ठेवले होते. हे बघा, अशा प्रकारे. तर एकदम यम्मी अशी खीर तयार झालेली आहे. तुम्ही कोणत्या फेस्टिवलला पण बनवू शकता. आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा इलायची पावडर आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हे बघा, एकदम चविष्ट प्रोटीनयुक्त अशी आपली खीर तयार आहे. तेही आपण साखर, तांदूळ किंवा शेवयांचा वापर न करता बनवलेली आहे. तर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा.